प्रत्येक आजार आपण पळवून लावू शकतो, खरंच लावू शकतो. थोडंसं धाडस दाखवा. का मी सांगतो तुम्हाला इथे येऊन, कशासाठी, काय मिळवतो मी, काय मिळत असेल मला. मी आता रात्रभर गाडी चालवत आलेलो आहे, स्वतः ड्रायव्हिंग करतो, गाडी चालवत आलेलो आहे. एवढी तळमळ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. कशासाठी, काय मी म्हणतो का तुम्हाला मला प्रत्येकजण एक 100 रुपये काढून द्या, 50 रुपये काढून द्या, 10 रुपये काढून द्या, मला डिझेलला पैसे द्या, मागितलेत का मी कुणाकडं? मला नको आहेत. मी जो अभ्यास केला आहे, मी जे वाचन केलं आहे, त्यातून मला खूप अनुभव आलेत. आता तुमच्यासमोर पत्रकार आहेत, त्यांना स्वतःला अनुभव आला आहे. 2 वर्ष झालं त्यांना. त्यावेळेस पुरणपोळी पण खायला घातली होती, मी खायला घातली होती ना. खावा म्हटलं, काय व्हायचं ते होऊ दे बघू. नाही ना, त्यांना थोडंसं डेअरिंग दिलं, त्यांनी डेअरिंग केलं, आज आहेत ना, व्याधीमुक्त आहेत. तुम्हीही करू शकता, तुम्ही व्याधीमुक्त होऊ शकता. थोडंसं डेअरिंग दाखवा. शरीर खरंच खूप स्ट्रॉंग आहे, म्हणून तर 100 वर्ष टिकण्याचा आशीर्वाद आपण देतो ना. शतायू हो, 100 वर्ष जग म्हणून सांगतो ना. आणि 100 वर्षे जगलेली माणसं तुम्ही बघितलेत ना का नाहीत? कुणी बघितलेलं नाही 100 वर्ष जगलेलं माणूस. आत्ताच्या मुलांनी बघणं शक्यच नाही घ्या, पण 100 वर्ष जगलेली आहेत ना माणसं, बघितलं का नाही? अजून आहे? काय सांगता, किती वय आहे? 104 वर्षाचे आजोबा यांचे अजून आहेत. बरोबर, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. मला नाही वाटत की आत्ता आपण 100 वर्ष तरी काढू, नाही वाटत. कारण कसं आहे, पूर्वी फ्रीज नव्हता, फार फार झालं तर माठातलं थंड पाणी, त्याच्यापेक्षा थंड काय मिळायचं नाही. तर हे थोडंसं थंड खाणं बंद करा, बघा ऑटोमॅटिक होऊन जाईल. सकाळी उठल्याबरोबर कढीपत्त्याचा 2 चमचे रस पिऊन त्याच्यावर जर गरम पाणी पिलात, उष्णता पित्त मेंटेन राहीलच, पण त्याच्याबरोबर पोटावरची चरबी ऑटोमॅटिक वितळून जाईल. फक्त स्वतःला एक 5 ते 7 मिनटं द्या, आणि त्या 5 ते 7 मिनटामध्ये जेवढ्या फुल स्पीडनं चालता येईल तेवढं चाला. जेवायला बसताना खरोखर राग मानू नका, पण खुर्चीवरती जेवायला बसणं बंद करा. खुर्चीवरती जेवायला बसायचं अर्ध्यातच. गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो त्यांना. मांडी घालून जेवण होत नाही. जेवायला बसल्यानंतर पोट सरळ राहतं, वरून जेवढं टाकतो तेवढं आत बसत राहतं. मांडी घालून बसलं की बघा खूप त्रास होतो. हल्ली मांडी घालून बसता पण येत नाही. जर मांडी घालून बसायचं, तुम्ही रोजची सवय ठेवा, बघा तुम्हाला मांडी घालता येईल रोजच्या रोज, रोज बसता येईल, रोज उठता येईल. खूप लोक फिरवून उठतात मांडी घालून बसल्यानंतर. असं सवयी, बसणं माहितीच नाही ना, विसरून गेलेले आहेत आता. बसायला झालं तर आता पुढं जेवायला जर बसवायचं म्हणलं, पाठीमागून त्या ताटात पडतंय की काय, एवढं पाठीमागून उचललेलं असतं माणूस. खरी गोष्ट आहे ही. बघा तुम्ही मांडी घालून जेवायला बसा, जेवायला बसलं की पाठीमागून असं उचललेलं असतं पूर्ण. पूर्वी होतं का असं? त्यामुळं पोटात व्यवस्थित मेंटेन राहायचं. पूर्वी स्त्रिया एक पाय, मी सांगितलं, एक पाय असा वरती घेऊन जेवायला बसायचं. सकाळी जेवण करत असताना उजवा पाय, आणि संध्याकाळचं जेवण करत असताना, संध्याकाळी 7च्या आत जेवायचं आहे, संध्याकाळी जेवत असताना डावा पाय पोटाजवळ घेऊन जेवायचं. बघा तुमचं पोट ऑटोमॅटिक कमी येईल. ते सीझर झालं आहे, वात्या राहिला आहे, वात राहिला आहे, पोट खाली हे झालं आहे, सगळं निघून जाईल. करून तर बघा. मी सांगितलं ना, सांगितलेलं तर फक्त 20% करून बघा. नाही फरक पडला ना, तुम्हाला फ्री रिपेअर करून द्यायची जबाबदारी माझी. अजून काय सांगू, पुरुषांना पण सांगतो, सगळ्या मित्रांना माझ्या सांगतोय की तुम्ही करून बघा. मांडी घालून जेवायला बसायला पाहिजे आपण, म्हणजे कंबरदुखीचा त्रास, स्पॉन्डिलिसिस, हे सगळे त्रास निघून जातील आपले. पण कारण वर्किंगमध्ये राहिलं पाहिजे. शोरूम गाडी घ्या आणि तुम्ही अशीच लावून ठेवा, वापरू नका, बघा ती खराब होते. पण तीच गाडी वापरत असेल तर 20-20 वर्ष टिकते.